महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्र कम्युनिस्ट पक्ष चांदवड तालुक्यातर्फे दिनांक 16/7/2025 रोजी उपविभागीय कार्यालय चांदवड येथे मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र काही कारणास्तव मोर्चाचे तहकूब करून तुमच्या सर्व विषयांसंदर्भात सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना तहसील यांच्या कार्यालयात बसून त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्याविषयी मार्ग लावू असे संबंधित मोर्चे बांधवांना पत्र देऊन थांबवण्यात आले, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी आश्वासन दिले। तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। त्यानुसार दिनांक 17/7/2025 रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व विविध विषयांवर चर्चा करून जे प्रश्न सोडवण्यासाठी होते ते सोडवण्याचे सर्व अधिकाऱ्यांना तहसीलदार यांनी आदेश दिले व उर्वरित राहिलेले प्रश्न हे वरच्या थरावरील असलेले त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून तुमची मागणी पूर्ण करण्यास विनंती करू असे देखील तहसीलदार यांनी सांगितले। तसेच त्यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी होती की चांदवड नगर परिषदेने चांदवड शहरातील टपरीधारक यांचे अतिक्रमण हटवल्याने त्यामधील गोरगरीब जनता आज उपाशी मरत आहे व त्यांचा लवकरात लवकर विचार करावा अशी मागणी करण्यात आली। त्याप्रसंगी टपरीधारक महिला सौ मंगला जाधव व इतर टपरीधारक यांनी देखील आपली तहसीलदार मंदार कुलकर्णी चांदवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शिंगारे व इतर अधिकारी यांच्या समोर व्यथा मांडण्यात आली। यावेळी किसान सभा तालुका अध्यक्ष काँग्रेस हनुमंता गुंजाळ, सचिव कॉम्रेड तुकाराम गायकवाड, माकप पक्ष सचिव गणपत गुंजाळ, चांदवड शहर सचिव किसान सभा योगेश राऊत, पक्ष सदस्य शब्बीर शेख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऑलरेडी प्रॉपर्टी आहे अशा लोकांना तुम्ही जर प्राधान्य देत असाल तर आम्ही ते तुमचे जे टपरे आहे ना त्याच्यावर अतिक्रमण करू, गरीब लोक मिळू। मग ती केस कुठे गेली तर तुम्ही पण आम्ही दुसऱ्याला आमच्या पोटावर जर कोणी पाहिजे तसं तर आम्ही सहन करणार नाही ते धंदा करू। आम्ही वारंवार सूचना करतो ज्यांच्या ऑलरेडी गाडे चांदवडमध्ये त्या लोकांना आम्ही घुसू देणार नाही। मग तिथं वाद झाला तरी चालेल, पण जो गरजू आहे त्याला बाकी तिथं घालू आम्ही। ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे शासन कुठंतरी ना जनतेची दिशाभूल करते की राजकीय दबाव आहे, हे पण खूप महत्वाचं आहे। या सगळ्या गोष्टी आता जिल्हाधिकारी साहेबांना येऊन तिथे ते बघितलंच पाहिजे नव्हतं स्पॉटला। अडचण काही नाहीये, तुमचं स्वयं घोषणापत्र आणि तात्यांकडे जायचं, उत्पन्नाचा दाखला तुम्ही लगेच काढू शकता। जातीच्या दाखल्यात पण अडचण काही नाहीये, प्रांत साहेबांकडचं काम जातीच्या दाखल्याचं फास्ट चालू आहे। तुम्ही शाळेमार्फत जरी ऍप्लिकेशन केले जातीच्या दाखल्याला तरी चालेल। जिथं अडचण आहे वाटतं भिल्ल जातीला आपण हे करतो ना स्थानिक चौकशी, भिल्ल जातीचे कुठं पुराव्यांची अडचण असेल तर स्थानिक चौकशीच्या आधारे आपण भिल्ल जातीचे पण दाखले देऊ। आणि शक्य असेल तर आपल्याला एक कॅम्प पण घ्यायचा आहे, म्हणजे आपण मागच्या आपले त्या धरती आबा प्रधानमंत्री धरती आबा योजना आहे त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या गावांमध्ये कॅम्प घ्यायचे होते, ट्रायबल वस्ती असलेल्या आपली त्या 8 गावांमध्ये कॅम्प झालेले आहेत। त्या तिथं रेशन कार्ड आणि याची कामं झालेली आहेत। याच्यासाठी जर काही वेगळा कॅम्प घ्यायचा असेल तर तुम्ही तयारी करा सगळे कागदपत्रांची वगैरे। आपण चांदवडमध्ये पुढच्या 15 दिवसात 15 ऑगस्टच्या आत कधी पण सांगा तुम्ही, तुमची तयारी झाल्यावर आपण त्या दिवशी तिथं तयार झाले। आता जे काही दावे पेंडिंग आहेत किंवा जे काही अर्ज पेंडिंग आहेत तिथं सहमती होत नाहीये त्या लोकांची, गाव वाईज आहे आणि म्हणजे मला माहित रस्ता लागतोय पण हे द्यायलाच तयार नाहीत काही झालं तरी, अशी परिस्थिती आहे। अशा याच्यात त्यांनी दावा दाखल करणं आवश्यक आहे माझ्यासारख्याने तहसीलदारांकडे 2 प्रकारे, मामलेदार कोर्टात किंवा नवीन रस्त्याच्या मागणीचा। तसे जर दावे आले तर साईट इन्स्पेक्शन होतं, निकाल लागतो।